आम्ही आज येथे त्यांना आमच्या हस्ते जन्माचे दाखले देत आहोत चारही बाळांचे. सर तुम्ही व्हिडिओ सुरू या इकडे मावशी इथे ठीक आहे तिकडे बघा तिकडे बघा. चार जुळी बाळं हे साधारणतः प्रमाण हे नैसर्गिकरित्या 5 ते 6 लाख गर्भधारणेनंतरच होतं. म्हणजे ही खूपच दुर्मिळ घटना आहे. अशी घटना साधारणतः 12-1 वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यात घडली होती. त्यानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे. खूपच आव्हानात्मक केस असल्यामुळे आम्ही सर्व तयारी करून त्यांचं सीझर करून सर्व माता आणि बाळ हे सर्व सुखरूप आहेत. मी जसं सांगितलं की ही हाय रिस्क प्रेग्नन्सी असते. अशा केसेसमध्ये आईचा रक्तदाब वाढू शकतो, आईचं रक्त कमी होऊ शकतं किंवा डिलिव्हरी नंतर आईला रक्तस्राव जास्त होऊन जीविताचाही धोका होऊ शकतो. आणि एका वेळी 4 मुलं असल्यामुळं त्या बाळांचं वजन जास्त वाढत नाही. आपलं कसं आहे की जर 2.5 किलोच्या वर जर बाळ असेल तरच आपण ते चांगल्या वजनाचं आहे असं म्हणतो. 2.5 किलोच्या खाली असेल तर ते कमी वजनाचं असतं आणि त्याला अतिदक्षता विभागात ठेवणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे ह्या बाळांना आपण ठेवलेलं आहे. आनंदाचं वातावरण आहे ते कशा पद्धतीचे चांगलं सगळं खुश आहे. बर संगोपन कशा पद्धतीने ठरवलंय 7 मुलांचं करायचं काय? 3 मुलं मोठे आहेत. एक मोठी जबाबदारी असणार आहे तुमच्या समोर आता. आहे की सासू सासरा सगळं. हा संपूर्ण म्हणजे एक फॅमिलीचा संपूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला म्हणावं लागेल. आरुष, आराध्या, अनन्या, आणवी. तर मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो महाराष्ट्रात पहिलीच घटना अशी घडते की 4 जुळी बाळ एका वेळी जन्माला आलेत. तर ज्या बाळाची आई आहे त्या आपल्या समोर आहेत. ताई नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. काजल विकास काकडे. बर गाव कुठलं तुमचं? सासवड. सासवड. कसा आनंद आहे संपूर्ण फॅमिलीमध्ये? एक आनंदाचं वातावरण आहे ते कशा पद्धतीचे? चांगलं सगळं खुश आहे. बर एक आई म्हणून काय अभिमान वाटतो? चांगलं वाटतं. चांगलं वाटते. बर एक यापूर्वी म्हणजे टोटल बाळ किती आहेत तुम्हाला? एकूण 7 बाळ आहेत. एक इथे गावाला आलेलं का कसं काय काय कुठे? आत्याच्या घरी आहे. बर बर तिथं अचानक दुकान लागलं. हा बर 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 एकूण एक सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आपण आहोत. संपूर्ण टीम झाली, नर्स झाले, डॉक्टर झाले. तर ते कशा पद्धतीने काळजी घेते तुमची? म्हणजे काय काय दिवसभराचं रुटीन जेवण वगैरे ते कशा पद्धतीने असतं? गोळ्या घेणं वगैरे? 3-4 वेळा जेवण देतो. हा 2 वेळा गोळ्या. बर जे तुमचे मिस्टर झाले परत ज्या सासू झाल्या त्यांचं कसं आनंदाचं वातावरण आहे ते काय म्हणाले तुम्हाला? तुला मन चांगलं. हा काय म्हणाले ते? तू म्हणते चांगलं चालतं. बर 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 एक व्यवसाय काय तुमचा? म्हणजे तुमचे जे मिस्टर झाले ते काय करतात घरी? काय प्रामुख्याने व्यवसाय काय तुमचा? म्हणजे काय काम काय करतात वगैरे? गवंडी काम करतात. गवंडी काम करतात. तर आता कशा पद्धतीनं संगोपन कशा पद्धतीने ठरवलंय 7 मुलांचं करायचं काय? 3 मुलं मोठे आहेत. एक मोठी जबाबदारी असणार आहे तुमच्या समोर आता. आहे की सासू सासरा सगळं. हा संपूर्ण म्हणजे एक फॅमिलीचा संपूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला म्हणावं लागेल. ती सगळी जिम्मेदारी माझी. हा म्हणजे संपूर्ण 7 बाळ बर बर लिहायचं शिक्षण सगळं करणं. बर 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 आता जेवण वगैरे किती टाइम असतं दिवसभरात वगैरे किती असते? 3-4 टाइम. 3-4 टाइम. दाखला पण आहे तुमच्या हातामध्ये. आनंद वाटते. जवळपास मला वाटते 7 दिवसाच्या आत काहीतरी दाखला देतात पण तुम्हाला 4थ्या ते 5व्या दिवशी दाखला मिळाला. नाव पण ठरवलेत असं कानावरती? ठरवलं. काय काय नाव काय आहे ते कळू देत का तुम्हाला? नाही त्याला आठवण. आरुष, आराध्या, अनन्या, आणवी. आता बाळांची प्रकृती कशी आहे आता सध्या? बाळांना वगैरे पाहिलं का तुम्ही आता? आज नाही गेलं. आज नाही गेलं. पण केव्हा बघितलं बाळांना? केव्हा पाहिलं बाळांना? काल पाहिलं. बर बर
तुमची काय तब्येत, तुमची कशी तब्येत आहे? चांगले. चांगली. बर. मित्रांनो, खरंच एक निसर्गाचा चमत्कार म्हणावा लागेल आणि असं क्वचित घडतं. परमेश्वराचे आभार कसे माना, देवाचे आभार कसे माना? कसं म्हणायचं, हा, देवाचं चांगलंच बोलायचं, दुसरं काय. बाहेर चालतंय. धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन म्हणजे करते सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, महाराष्ट्रात प्रथमच असं घडतं की 4 जुळी बाळ एका वेळी जन्माला आले, त्याविषयी काय सांगायचं? 4 जुळी बाळं हे साधारणतः प्रमाण हे नैसर्गिकरित्या 5 ते 6 लाख गर्भधारणेनंतरच होतं. म्हणजे हे खूपच दुर्मिळ घटना आहे. अशी घटना साधारणतः 12-1 वर्षापूर्वी सातारा जिल्ह्यात घडली होती. त्यानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे आणि हे खूपच दुर्मिळ घटना आहे. आणि ज्यावेळी असे ह्याला आपण मल्टिपल प्रेग्नन्सी म्हणतो आमच्या शास्त्रीय भाषेत, किंवा हाय रिस्क प्रेग्नन्सी, तर त्यामध्ये मातेला आणि बाळांना त्यांच्या जीवितात धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे ह्या अशा ज्या गरोदरपण आणि यांचं सगळं व्यवस्थित पूर्ण तज्ञ डॉक्टर्स असताना आणि पूर्ण सर्व व्हेंटिलेटर्स असतानाच करणं गरजेचं असतं. तशा आपल्या सर्व सुविधा या स्वर्गीय क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात असल्यामुळे आम्ही हे सर्व करू शकलो. आमच्याकडे तसे सर्व तज्ञ डॉक्टर्स आहेत, पेडियाट्रिशियन आहेत, गायनेकॉलॉजिस्ट आहेत, भूलतज्ञ आहेत. आणि आत्ताच आम्ही रोटरी क्लब ऑफ वाईच्या माध्यमातून आपल्या जे लहान बाळांचं जे अतिदक्षता विभाग आहे त्यासाठी आम्हाला त्यांनी व्हेंटिलेटर्स, निओनेटल बेड्स हे साधारणतः CSR मधून सर्व दिलेले आहे. आणि असं सर्व अद्ययावत सर्व असल्यामुळे आम्ही ही केस चांगल्या प्रकारे सूक्ष्मरित्या सर्व करू शकलो. आता बाळाची आई आणि बाळ सर्व सुखरूप आहेत, पण बाळांचे वजन हे साधारणतः 1 किलो 100 ग्रॅम ते 1 किलो 400 ग्रॅम पर्यंत असल्यामुळे त्यांना आपण अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलेला आहे. सर, बरेच वर्ष हा अनुभव तुम्हाला आहे. तुमच्या करिअर मध्ये पहिलीच केस आहे? माझ्या तर करिअर मध्ये पहिलीच केस आहे. मी 2000 पासून वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहे. मी स्वतः स्त्रीरोग तज्ञ आहे, पण मी काम करत असताना पण अशी केस कधी माझ्यापर्यंत तरी आलेली नव्हती. मी जसं सांगितलं की ही खूपच 6 लाख डिलिव्हरी मध्ये एखादी केस होऊ शकते. किंवा जर आपण जे टेस्ट ट्यूब बेबी असतात त्यामध्ये जे औषधं येतात त्यामुळे याचं प्रमाण वाढू शकतं. पण नैसर्गिकरित्या असं 4 मुलं जन्माला येणं हे खूप दुर्मिळ अशी घटना आहे. सर, अशा वेळेस जे आई आहे तिची प्रकृती मेंटेन करणं पण महत्वाचं असते, कारण ते डॉक्टरांचं संपूर्ण काम असते. ते कशा पद्धतीने केलं संपूर्ण टीम? ही महिला ही सासवड मधील आहे. ती तिच्या आत्याकडे कोरेगावला आली होती. ती जस्ट असेच भेटण्यासाठी आले होते आणि त्याच वेळी त्यांना त्रास झाल्यामुळे त्यांनी आमच्या उपजिल्हा रुग्णालय कोरेगाव येथे दाखवलं. त्यांचे बाहेरचे सोनोग्राफीच्या रिपोर्ट मध्ये 3 मुलं आहेत असं दिलेलं होतं. मग त्यामुळे आपल्या उपजिल्हा रुग्णालयातून तिला आपल्या अँब्युलन्स मधून सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ऍडमिट केलं. पण आम्ही इथं तपासणी केली असता आम्हाला थोडं शंका आली आणि परत तपासणी केली असता लक्षात आलं की 4 मुलं आहेत. त्यामुळे ही खूपच आव्हानात्मक केस असल्यामुळे आम्ही सर्व तयारी करून त्यांचं सीझर करून सर्व माता आणि बाळ हे सर्व सुखरूप आहेत. मी जसं सांगितलं की ही हाय रिस्क प्रेग्नन्सी असते. अशा केसेसमध्ये आईचा रक्तदाब वाढू शकतो, आईचं रक्त कमी होऊ शकतं, किंवा डिलिव्हरी नंतर आईला रक्तस्राव जास्त होऊन जीविताचाही धोका होऊ शकतो. आणि एका वेळी 4 मुलं असल्यामुळं त्या बाळांचं वजन जास्त वाढत नाही. आपलं कसं आहे की जर 2.5 किलोच्या वर जर बाळ असेल तरच आपण ते चांगल्या वजनाचं आहे असं म्हणतो. 2.5 किलोच्या खाली असेल तर ते कमी वजनाचं असतं आणि त्याला अतिदक्षता विभागात ठेवणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे ह्या बाळांना आपण ठेवलेलं आहे. आमच्या इथं सर्व अद्ययावत सुविधा आहेत. तसेच आम्ही इथं जास्तीत जास्त कसं नॉर्मल डिलिव्हरी होतील यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्ही दर महिन्याला ऑडिट घेत असतो की सीझरचं प्रमाण कसं कमी होईल यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे. मी आल्यापासून 60% सीझर आम्ही
हे 30 ते 40% पर्यंत खाली आणण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे. सर्वांनी फॅमिलीला प्रश्न विचारला, काय आनंदाचं वातावरण होतं. मी खास तुम्हाला विचारतो, तुमच्या जे टीम आहेत आणि तुमच्यामध्ये काय आनंदाचं वातावरण. आम्हाला ही केस आमच्या पर्यंत आल्याने आम्हाला हे सर्व आव्हानात्मकरित्या आम्हाला करता आलं, याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. आणि आम्हाला याचा आनंद आहे की ज्या अशा केसेस पुणे, मुंबई किंवा मेडिकल कॉलेजमध्ये होऊ शकतात त्या आमच्या इथल्या टीमनं एकदम चांगल्या रीते हाताळलेली आहे. आणि त्यामुळे आई आणि बाळ सुरक्षित आहे आणि सर्व बाळांची आम्ही योग्य ती काळजी घेत आहेत. आमच्या सर्व डॉक्टर, सिस्टर्स, कर्मचारी यांचं 24 तास निगराणीमध्ये आहेत. धन्यवाद सर, आपला वेळ दिल्याबद्दल. आणि नक्कीच एक सिव्हिल हॉस्पिटलला खूप चांगलं काम होतंय म्हणावं लागेल, कारण सातारा जिल्ह्यातली भरपूर गावं आहेत, तिथून लांबून लांबून पेशंट इथे ऍडमिट होतात आणि त्यांची एक सुंदररित्या संपूर्ण काळजी पेशंटशी घेतली जाते म्हणावं लागेल. आणि धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. आता का जमलो आपण इथे सर्व? आज आपल्या इथे आपण जन्मदाखला जे आपल्या इथं 12 तारखेला ज्या महिलेला 4 मुलं झाली आणि त्याची आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची सर्वकडे बातमी झाली, तर त्या 4 मुलांसाठी आपण आज जन्मदाखला देत आहोत. आपल्या शासन निर्णयानुसार आपण 7 दिवसाच्या आत सर्व महिला आणि त्यांच्या मुलांना जन्मदाखला देतो. तर आज आपण 5व्या दिवशी त्यांना हे 4 जन्मदाखले देण्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहोत. मी स्वतः डॉक्टर युवराज करपे, सिव्हिल सर्जन सातारा, डॉक्टर राहुल देवखाडे, ऍडिशनल सिव्हिल सर्जन सातारा, डॉक्टर सुभाष कदम, आउटरीच RMO सातारा, त्यानंतर व्यंकटेश गौर, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक, शरद काटकर साहेब, सर्व इंचार्ज सिस्टर, मेट्रन मॅडम आणि सर्व आम्ही इथं जमलेलो आहोत. सदर लाभार्थी महिला पण आपल्या इथं आहेत. तर आम्ही आज इथे त्यांना आमच्या हस्ते जन्माचे दाखले देत आहोत 4 बाळांचे. जर सायलेंट कर. सर तुम्ही व्हिडिओ सुरू या इकडे मावशी इथे. ठीक आहे, तिकडे बघा, तिकडे बघा. इथे ओके. धन्यवाद. तुमच्या 4 बाळांचे दाखले दिलेले आहेत. डिस्चार्ज व्हायच्या पूर्वी अजून तुम्ही डिस्चार्ज होणार आहात त्याच्या अगोदर 4 बाळांचे दाखले व्यवस्थित ठेवा. फिक्स ठेवा. त्यानंतर आपण नाव व्यंकटेश